बरोबर आहे. काल दिली पण काय आल्यानंतर रात्री वगैरे काय अशी चेक होत नाही का? चेक होत नाही का हो मित्रांनो? बघू शकता तुम्ही, ही गाडी करमाळा डेपोची आहे, वाशिंब्याला निघाली होती आणि ही डिझेल टाकी, डिझेल टाकीच आहे ना, ही डिझेल टाकी तुटून खाली पडली. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही पडली. ही किती धोकादायक आहे ही डिझेलची टाकी. ही जर घासून काय ह्याचा जर मोठा काय दुर्घटना घडली असती तर ह्याला जबाबदार कोण असलं असतं हा एक प्रश्न पडतोय. टाकी कुठं पलीकडे असते ना, हे तर असते काय खाली. हे बघू शकता हे तुटलेलं आहे आणि खाली डिझेल थोडंसं सांडलंय आणि किती अजून फुटली नाही, सगळं डिझेल गेलं. ते फुटली आणि दुर्घटना घडली असती बाबा मोठी. काय स्फोट होऊ शकतो ना. डिझेल टाके उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता वाजलेत 10:30 11 वाजलेत. पेटला असतं म्हणजे काय. तुम्ही कुठलेत? मी कुंभे होय, कुठं चालली होती बस? वाशिव्याला चालले. वाशिंब्याला चालली. ते माझं मावशीचं वर्ष सरात आहे ना, हा. आता काही टायमिंग बी नाही ना. बरोबर आहे की. मग काय आता ह्यांनी सोय केली का नाही दुसरी कुठलं एसटी काय 12ची गाडी म्हणतात आणि निवत असतो सकाळचा? 12 मग दुसरी व्यवस्था नाही केली ह्यांनी की दुसरी गाडी बोलवून? नाही, गाडीच नाही म्हणली. अच्छा, आता तुम्ही म्हणला 12ला गाडी, काय कांबळे साहेब, आता 12ची गाडीच नाही म्हणला. अरे आम्ही गाडी द्यायला कोण आहे तिथं? बघू शकता ही करमाळा डेपोची गाडी आहे. MH 11 BL 9426 करमाळा डेपो आहे. ही वाशिंब्याला निघाली गाडी. तर डिझेलची टाकी पूर्ण तुटून खाली पडली. करमाळ्याच्या शहरातच आहे सिद्धार्थनगर म्हणून इलाका आहे, या ठिकाणाहून गाडी चालली होती आणि डिझेलची टाकी पूर्णपणे तुटली आणि खाली पडली. प्रवाशांचं नशीब आहे की काय मोठी दुर्घटना घडली नाही. काय म्हणता बाबा? हितनं लोटीत आणली फार ह्या आईच्यावर टाकी. टाकी तशीच हा, मग काय टायर लोटीत आणली फार. कळालं कसं काय? कळालं म्हणजे खर हो, तर आता इथं चालक आणि वाहक आहेत, आपण त्यांना विचारूयात की नेमकं फोनवर बोलतायत दोघंही. फोनवरचं बोलून झाल्यावर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. हो, नमस्कार साहेब. नमस्ते. काय काय प्रकार झाला होता? डिझेलची टाकी तुटली, कसं कळलं आपल्याला? काहीतरी ब्रॅकेट मधलं लूज झाला असेल, पुढे खड्डेमध्ये झाले की पुढे आल्यावर निसरलं असेल ब्रॅकेट. आपण बाकीच्या पण बसेस जातात त्यांना काय नाही प्रॉब्लेम, ह्याच गाडीला ही प्रॉब्लेम? कालपासून गाडी आहे ना, मग रोड गोशे मार्गे खराब असतो. गोशे मार्गे फेरी असते ना, बरोबर. मग तिथं थोडं धक्का बसून झाले असेल पहिले लूज, काहीतरी आज झालं असेल ते. अच्छा. नंबर आहे. होय साहेब, बोला. रोज संध्याकाळीच्या वेळेस गाड्या डेपोमध्ये जातात. नाही, नाईट आउट असते, कर्जत नाईट आउट. म्हणजे काय नाईट आउट? कर्जतला मुक्कामी असते. ही गाडी हा, काल दिलेली गाडी असते, कर्जत मुक्कामी असते रात्री. म्हणजे कर्जत करमाळा होती का काल रात्री आलेली तिकडेच थांबली होती कधी? करमाळा कर्जत असते मुक्कामी, 7ची मुक्कामी, सकाळी तिकडे येते. अच्छा, म्हणजे मुक्कामी कर्जतला होती आणि सकाळी इकडे. मग सकाळी येताना चेक करून नाही का पाठवत कर्जतवाले किंवा काय? तिथून नसतं, आपलं डेपो करमाळा आहे ना. अच्छा. आपले करमाळा म्हणजे ही अचानक तर आलेला प्रॉब्लेम नसेल काय? ह्याच्या अगोदर करमाळा डेपोत असेलच की गाडी, त्यावेळेस चेक होत नाहीत का त्याच्या आधी गाड्या? होती की काल दुपारी झाली चेक आहे का नाही? दुपारी, हा दुपारी दुपारी 1ला फेरी चालू होती आमची ड्युटी. नाही, प्रश्न काय पडतोय की डिझेलची टाकी आहे, डिझेल भरलेलं असतात. कारण आता तुम्ही चालला होतात बाहेर, डिझेल तर फुल असणार आहे. जरी खाली पडल्यावर काय जर मोठा अपघात झाला असता तर ही किती मोठं, तुम्हाला सुद्धा ह्याचं पश्चाताप झाला असता किंवा काय काय गोष्टी घडल्या असतात. वाज आला म्हणून लगेच थांबली, म्हणून म्हणजे जास्त अनर्थ झाला नाही ना. हा, नाही, माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की डेपोमध्ये आता ठीक आहे कर्जतमध्ये मुक्कामाल होती, पण त्याच्या अगोदर काय बाबा चेक? कारण हे अचानक आलेला प्रॉब्लेम नसतोय. कालपासून आम्ही एक कर्जत, हा, एक वाशिंब हा. आणि कर्जत मुक्काम. बरोबर. सकाळी एक कर्जतून आलो, परत एक कर्जत असतं बर. आणि आले की 10:30 वाशिंब असतं. एवढे फेऱ्या झाले, मग ते एवढेच म्हणजे हे झालं ना, मग ते ब्रॅकेट लूज वगैरे काय ते झालं असेल, त्यामुळे पडलं असेल. अच्छा अच्छा. कोण आहे आगार प्रमुखांचं नाव काय? पण काय कानडे साहेब आहेत आता. कानडे. अच्छा, ठीक आहे. तुमचं नाव काय? डगे. ठीक आहे, ओके. तर बघू शकता मित्रांनो, ही डिझेलची टाकी अशी पूर्ण धोकादायक स्थिती काय. आपण आता त्यांच्याकडून माहिती घेतली. ते कंडक्टर आहेत, हे ड्रायव्हर आहेत आणि खूप मोठा अनर्थ टळला आहे मित्रांनो. हा ड्रायव्हर अजून फोनवरच बोलते, तर आपण त्यांच्याशी. झालं का तुमचं? काय कसं काय झाला प्रकार, काय सांगाल? काय अचानक नाही, अचानक तुटली, बरोबर. आपल्याला कधी कळालं तुटलेली?
ठीक आहे पल्ली की काय समोरून पल्ली पर्यंत आली. अच्छा, आता त्यांनी सांगितलं आपल्याला, माझा प्रश्न तेच आहे की गाड्या चेक होत नाहीत का आगारामध्ये असे? चेक होते काल काल मग काल काय म्हणजे पूर्ण गाडी चेक होती का अशी कशी? काल ह्याच्यावर 2 ट्रिपा झाल्या 3 झाल्या हा. चौथी. हा, आता इथं बघा तुम्हाला दाखवू का, बघा टायर सुद्धा चिरलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, टायर चिरलेला आहे पूर्ण. कशा प्रकारे चेक करत? तुम्ही काय बोलत नाहीत का त्यांना डेपो मध्ये? नाही तुम्ही आता तुम्हीच गाडी चालवताय ना, मग बाबा तुम्हाला धोकादायक नाही का वाटत? आता टायर जर फुटला परत तुमचीच आपदा आहे. वरून चिरलेला आपण चांगला असतो. आत चांगला असतो का? हे हा, ठीक आहे. वरून हे चिरलेला. वरून चिरलाय, आतून चांगला असतो, असू द्या. बरं, आता ही जी अपघात घडला, आपण काय आता आगार प्रमुखांना विचारणार? कारण तुम्ही स्वतःच्या जीवावर उदारून गाडी चालवताय, प्रवाशांसोबत तुमचा ही जीव धोक्यात येऊ शकतो या अशी जर घटना घडली, बोलणार आम्ही साहेबांना. कारण तुम्ही काहीतरी करावंच लागणार ना तुम्हाला. हे झालं तर प्रवाशांनाच नाही, तुम्हाला सुद्धा धोका आहे. बोलणार हे काय बघा मेंटेनन्स कसे करते काय करते बघा हे. बरोबर आहे की? बोलणार ना आम्ही. जर काय झालं तर काय करायचं? नुसतं फोडून शिरतात आणि खाली पाठीमागून निघतात. मेंटेनन्स तुम्ही म्हणजे तुम्ही पण प्रश्न म्हणजे विचारायचं म्हणजे गाडी चेक होती का प्रॉपर ही तुम्ही सुद्धा चेक केली पाहिजे. ज्यावेळेस डिपोच्या बाहेर किंवा बाहेर जाणार असेल का, गाडी चेक तुम्ही पण केली पाहिजे. या असं गाडीला कमीत कमी दिवसातून 2 ड्रायव्हर होते. बरं. गाडी ड्रायव्हर सोडली की दुसरा आम्ही चालणार. बरोबर. आम्ही चालले की आम्ही उतरलं की दुसरा चालणार. बरोबर. चेक करणार हेच लोक आहेत ना आपले. आत जर समजा एखादी फेरी झाली तर जागे लगेच बस स्टॉपवर येते का आतमध्ये जाते डिपो चेक करायला गाडी? एकदा बाहेर निघले की 2 दिवस आत जात नाही. 2 दिवस आत जात नाही तर आता बघितलं ना. सकाळ बाहेर निघले का हा. आज दुपारी बाहेर आत जाणार. मग आज जाऊन चेक होणार हम्म. आणि तिथनं बाहेर निघणार. तर नक्कीच मित्रांनो बघितलं म्हणजे काय चालत प्रॉब्लेम असेल तर आज जाते ना. काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपल्याला कसा कळणार असं म्हणतोय मी. हेही प्रॉब्लेम कोणाला कळतो ज्यावेळेस आतमध्ये कमी लागला की मग ड्रायव्हर आतमध्ये घेऊन जातोच. बरोबर आहे की. पण हे झालं तुमचं ड्रायव्हरचं फक्त काम ब्रेकचं, पण बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी. आता मध्ये पण आपल्या इकडे रायगाव पाशी पाटा तुटला होता आणि पलटी होता होता वाचली होती. म्हणजे ही काम फक्त आतलं आहे असं मला वाटतंय आणि म्हणायचंय फक्त. हा झालीच की पलटी. बरं असू द्या, काय अडचण नाही मित्रांनो. आता ह्या फक्त काय मॅडमचं नाव का सर काय आगार प्रमुख कानडे साहेबांना एवढीच विनंती आहे की ज्या आपल्या करमाळा आगाराच्या ज्या बस आहेत त्या बाहेर पाठवताना त्या अशा चेक करूनच पाठवल्या पाहिजेत. कारण यामध्ये प्रवासी असतात, ड्रायव्हर असतात, चालक वाहक असतात. ह्यांचा जीवाची पर्वा करणं हे आगार प्रमुखांचं काम आहे असं तरी आता सध्या तरी म्हणूयात आपण. कारण हा धोका आता खूप मोठा होता. नशीब काही घडलं नाही प्रकार. अरे लोअर साहेब नंबर पाठवू आहे का? आणि होय तो आता ही जी हो साहेब ही जी प्रवासी आहेत ही प्रवासी आता जायचंय ह्यांना गावाला. दुसरी गाडी येणार की? तुम्ही बोलवली गाडी? हो, हो काय. हा, ठीक आहे. तर काय अडचण नाही बाबा, बोलवली त्यांनी गाडी, येईल 10 मिनिटात. हा